नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. बारामतीमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय आणि अजित पवारांचा बारामतीमध्ये पहाटेपासूनच पाहणी दौरा हा सुरू झालेला आहे. अतिवृष्टीमुळे नीरा डावा कालवा हा फुटलेला आहे. अजितदादांनी आता तिथे सुद्धा पाहणी केलेली आहे. बारामतीमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. अजित पवारांकडून आज पहाटेच पासूनच या ठिकाणी आढावा जो आहे तो घेतला जातोय. काही ठिकाणी इमारतींना तडे सुद्धा गेलेले आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा सध्या त्यांच्याकडून घेतला जातोय. पावसाला अजून सुरुवातही झालेली नाहीये आणि सुरुवातीच्या या काळामध्येच ही अवस्था असल्यामुळे ठिकठिकाणचा आढावा, ठिकठिकाणची परिस्थिती जाणून घेण्याचा अजित पवारांचा हा प्रयत्न दिसतोय. अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती ते जाणून घेतात. बारामतीमधल्या पिंपळे लिमटेक या गावामध्ये नीरा डावा कालव्याचा कॅनल जो आहे तो काल अतिवृष्टीमुळे फुटलेला आहे. आपण पाहतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत या कालव्याची पाहणी करण्यासाठी सकाळीच पूरग्रस्त भागाचा दौरा जो आहे तो अजित पवारांकडून केला जातोय. सध्या आपण पाहतोय की अधिकाऱ्यांना घेऊन अजितदादा जे आहेत ते सकाळ सकाळी या संपूर्ण परिसरामधली माहिती जी आहे, ब्रीफिंग जे आहे ते अधिकाऱ्यांकडून घेत आहेत. कारण काल अतिवृष्टीमुळे या सगळ्या परिसरामध्ये मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं काल झालेलं पाहायला मिळालं. त्यामुळे काल आज मुंबईतल्या सगळ्या बैठका रद्द करून स्वतः अजितदादा जे आहेत ते या ठिकाणी तातडीने दाखल झालेले आहेत. आणि पाहतोय की नीरा डावा कालवा जो पिंपळे लिमटेक या गावाच्या जवळ फुटलेला आहे त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः अजितदादा या गावामध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय की पाण्याचा प्रवाह जो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो आणि यापुढे खरं तर आपल्याला जो पालखी मार्ग पाहायला मिळतो त्या पालखी मार्गावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते रस्त्यांवरती आहे. प्रशासनाने रात्री स्थानिक मदत जी आहे त्या परिसरामध्ये पोहोचवली, मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्या कारणामुळे आपण सध्या पाहतोय की या संपूर्ण परिसरामध्ये नुकसान जे झालेलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः अजितदादा पवार जे आहेत ते पिंपळे लिमटेक या गावामध्ये पोहोचले आहेत आणि अजित पवारांकडून पूरस्थितीची पाहणी जी आहे त्या ठिकाणी केली जाते. इथल्या स्थानिक समस्या, त्याचबरोबर अडचणी, प्रशासनाला नक्की काल खरं तर मदत करत असताना काय काय अडचणी आल्या त्याची माहिती जी आहे ती अजितदादांकडून घेतली जाते. कदाचित आज अजितदादांकडून या संपूर्ण परिसरामध्ये पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते सुद्धा दिले जाऊ शकतात. मात्र या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो घेण्यासाठी सुद्धा अजितदादा पवार काल पिंपळे लिमटेक या गावाजवळ खरं तर जो नीरा डावा कालवा फुटलेला आहे त्याची पाहणी करण्यासाठी अजितदादा आपण पाहतोय की पिंपळे लिमटेक गावामध्ये आलेले पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसह प्रदीप कापसे, TVN मराठी, बारामती. पिंपळी लिमटेक गावामध्ये येत अजित पवार यांनी नागरिकांशी सुद्धा संवाद साधलेला आहे. नीरा डावा कालवा जो आहे तो फुटलेला आहे. परिणामी पाणी जे आहे ते ठिकठिकाणच्या भागांमध्ये घुसलेलं आहे, शिरलेलं आहे. रस्त्यावर पाणी आलेलं आहे. काही प्रमाणामध्ये कचरा सुद्धा रस्त्यावर आलेला आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा अजित पवार यांच्याकडून घेतला जातोय. नागरिकांकडून त्यांच्या समस्या ज्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न अजित पवारांचा. तिथली थेट दृश्य आपण पाहताय. काही ठिकाणी इमारतींना तडे सुद्धा केलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा अजित पवार यांच्याकडून घेतला जातोय. अजित पवार ठिकठिकाणी जी पाहणी दौरा करतात ते सकाळच्या वेळेलाच करत असतात. पहाटेच्या वेळेलाच ते दौरा जे आहे ते सुरू करत असतात. आणि बारामतीमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर आता अजित पवारांकडून पहाटेपासूनच वेगवेगळ्या भागांची पाहणी जी आहे ती केली जाते. नागरिकांशी त्यांचा संवाद जो आहे तो सुद्धा पाहायला मिळालेला आहे. अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घेतली जाते. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीलाच अशा पद्धतीनं काही घटना घडत असतील तर त्यावर काय उपाययोजना करता येऊ शकतात या संदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे. नीरा डावा कालवा जो फुटला त्याच्यानंतर जे पाणी आहे ते वेगवेगळ्या भागांमध्ये शिरलं तर तिथली ही थेट दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय. जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. रस्त्यावर जे आहे या मार्गावर हे नीरा डावा कालवा जो फुटला त्याचं पाणी जे आहे ते संपूर्णपणे रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालंय. नीरा डावा कालवा जो आहे तो फुटला आणि त्याचं पाणी त्याच्यानंतर पूर्णपणे रस्त्यावर आलं. वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. संपूर्ण परिस्थितीचा आढावा अजित पवार यांच्याकडून घेतला जातोय. बारामती तालुक्यामध्ये काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळतं. आपण पाहतोय की अनेक शेतांमधली माती जी आहे ती पाण्याबरोबर वाहून गेलेली आहे. शेताला आपण पाहतोय की भगदाड पडलेलं पाहायला मिळतं. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते काल पडलेल्या पावसामुळे झालेलं आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी पाण्याचा प्रवाह शेतामध्ये तळ्यासारखा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं शेतामधली पिकं जी आहेत, ऊसाचं पीक असेल, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हे मिरचीचं पीक पाहायला मिळतं. जी फळपिकं आहेत त्याचा सुद्धा मोठा फटका जो आहे तो खरं तर शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. आणि काल पडलेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण बारामती तालुक्यामध्ये शेतीचं नुकसान जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झालेलं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांकडून खरं तर मागणी केली जाते की या संपूर्ण अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई आपल्याला मिळावी. कारण
त्याच दिवशी ही अशी दानादान जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि बारामती तालुक्यामध्ये शेतीचं नुकसान जे आहे ते कालच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेलं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननवरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी.